नमस्कार मित्रांनो, आज आपण 12th क्लास मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पा फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. ठीक आहे, म्हणजे दोन लाइन्स आहेत. ध्यान से देखो, म्हणजे 3D सिस्टीम असेल कारण 3D वाला काम आहे. ठीक आहे, एटम काय 3D. ठीक आहे, दिसता नाही 3D कारण XYZ आहे, ओढागल में 3D आहे. ठीक आहे, तर फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. तर मान के चलो हा वाला एक लाइन असेल, फील करा थोडी देर केली. हे वाली एक लाइन असेल आणि हे वाली एक लाइन असेल. ठीक आहे, तर यांच्या मधात अँगल बिटवीन द लाइन थीटा कुठेतरी तयार झाला. तर या दोन लाईन पहा, हे वाली हे लाईन असेल आणि हे वाली हे लाईन असेल. फील करा. ठीक आहे, पटलं. आता 3D मध्ये तर फील करावं लागतेच, बरोबर आहे. तर पहा आता इकडे आहे का, फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. या दोन लाईन मधला अँगल काढायचा. ठीक आहे, ते काही विषय नाही. पहा यासाठी एक फॉर्म्युला लावायचा. पहा डायरेक्टली. ठीक आहे, फॉर्म्युला कसा राहते पहा की सीध्या भाषेत. ठीक आहे, म्हणजे आता एवढा फीलच नसेल करत, डायरेक्ट फॉर्म्युला लावा. एवढा इझी तर कोणता राहील, बरोबर. आता काय होईल पहा की फॉर्म्युला काय पहा, अँगल बिटवीन डायरेक्टली पहा अँगल बिटवीन लिया इथं अँगल बिटवीन द लाइन्स. ठीक है, कौन से लाइन्स आहेत पर ध्यान से देखो. x माइनस 1/1 इज इक्वल टू y माइनस 2/-1 आणि इज इक्वल टू z माइनस 3/2. एंड दूसरी लाइन लिहून टाका काय x माइनस 1 डिवाइड बाय 2 आणि y माइनस 1 डिवाइडेड बाय 1 आणि z माइनस 3 डिवाइडेड बाय 1. ठीक है, बढ़िया प्रेमांक लिहिलो. पाच चेक करा. 1 माइनस 1 2 आणि 2 1 1. ठीक आहे, बाकी सब ओके आहे. तर या दोन लाईन मधला अँगल आपल्याला काढायचा. ठीक आहे, ते एक काम करा, याचे जे डायरेक्शन रेशो राहते ते खाली राहते पहा. A1 B1 C1 म्हणजे A1 किती होईल बाबा 1, B1 किती होईल -1 आणि C1 होईल 2. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, तर पहा इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर पहा A2 किती राहील 2 आणि B2 किती राहील 1 आणि C2 किती राहील 1. ठीक आहे, मी कंपेअर मारलो. ठीक आहे, A1 1 B1 -1 C1 2 A2 2 B1 1 आणि C2 1. ठीक आहे, तर अँगल बिटवीन द टू लाइन्स फॉर्म्युला काय राहते पहा की cos थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये. ठीक आहे, मॉड मध्ये थोडासा लंबा भारी फॉर्म्युला असते. इकडे पहा, चेक करा कोणता फॉर्म्युला की A1 इंटू A2 करा प्लस B1 इंटू B2 करा. पहा A1 इंटू A2 प्लस B1 इंटू B2 प्लस C1 इंटू C2 करा आणि डिवाइडेड बाय. ध्यान से देखो. ठीक आहे, आता याची जी डायरेक्शन रेशो आहे. ठीक आहे, याचा मॅग्निट्यूड काढा. मॅग्निट्यूड काढा म्हणजे डायरेक्ट पहा, एवढा मॅग्निट्यूड सांगण्यापेक्षा सीध्या भाषेत सांगत आहोत पहा की A1 चा स्क्वेअर प्लस B1 चा स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर करा इंटू. ठीक आहे, इंटू का होईल पहा, इकडे पुन्हा थोडीशी जागा वाढवून घेतो आपण. इकडे इंटू का होईल पहा A2 चा स्क्वेअर B2 चा स्क्वेअर प्लस C2 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर A2 चा स्क्वेअर प्लस B2 चा स्क्वेअर, B2 याला आपला. ठीक आहे, आणि प्लस ध्यान से देखो C2 चा स्क्वेअर असं आपल्याला लिहायचं. पटलं. आता बाकी तर कहाणी मी लिहिलो सा. आता एक काम करतो, मिटवत आहो पहा. इथं मी तुम्हाला आता अँगल काढून दाखवतो. ठीक आहे, किती इझी आहे पहा. ध्यान से देखो. ठीक आहे, हा थोडासा फील केलं होतं आपण. ठीक आहे, आता काय होईल पहा, व्हॅल्यू घुसाडा याच्यामध्ये काय होईल पहा cos थीटा इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू ठेवा. काय होईल पहा A1 A2 म्हणजे 1 इंटू 2 1 इंटू 2. बढ़िया. ठीक आहे, त्यानंतर B1 B2 किती होईल प्लस. ओके, ध्यान से देखो B1 B2 -1 इंटू 1 आणि प्लस C1 C2 किती 2 इंटू 1. पहा नाही तर फॉर्म्युला. ठीक आहे, किती 2 इंटू 1. ठीक आहे, थोडासा मोठाच घेतो मॉड, मग पुन्हा चिवडावून जाईल. ठीक आहे, पटलं ना. पहा A1 इंटू A2 B1 इंटू B2 आणि C1 इंटू C2. विषय क्लोज. आता काय होईल पहा, याच्या मॉड्युलस मध्ये व्हॅल्यू ठेवा. ठीक आहे, A1 B1 C1 किती होईल पहा 1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर. ओके, ध्यान से देखो. ठीक आहे, -1 चा स्क्वेअर. ओके, त्यानंतर प्लस इकडे पहा, चेक करा प्लस C1 म्हणजे किती बाबा पहा, C1 म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इंटू इकडे पहा अंडर रूट मध्ये लिहा. काय होईल पहा 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. काय 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे, फक्त डायरेक्शन रेशोचा यूज करायचा. बाकी याच्याशी काही लेनदेन नाही. x1 x -1 y -2 याच्याशी काही लेनदेन नाही, फक्त डायरेक्शन रेशो. ठीक आहे, आता काय होईल पहा, अंदर का इथं काय राहील पहा की 2 1 जा 2 इकडे -1 करा प्लस मायनस मायनस आणि 2 1 जा 2. ठीक आहे, डिवाइडेड बाय. एक काम करा पहा 1 चा स्क्वेअर 1 इथं प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे सॉरी -1 चा स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस 2 चा वर्ग 4. ठीक आहे, इकडे पहा पुन्हा काय होईल याच्यामध्ये मॉड्युलस मध्ये इकडचे जे दिसतात पहा याच्यामध्ये 2 चा वर्ग 4 1 चा वर्ग 1 आणि पुन्हा 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो आपण. ठीक आहे, इकडे काय होईल पहा 1 मधून 2 मधून 1 गेले 1 आणि 1 + 2 3 मॉड्युलस मध्ये. ठीक आहे, हा मिटवत चाललो आता. ठीक आहे, इकडे cos थीटा आहेच, हे चलता रहेगा. ठीक आहे, आता काय होईल पहा इकडे
4 1 5 6 अंडर रूट ऑफ 6 इंटू इथे किती होईल अंडर रूट ऑफ 6 पहा ना 4 1 5 आणि 6. आता तुम्हाला माहित आहे का इकडे पहा थोडा मिटवू दे मला ठीक आहे की इथं जर 3 आहे आणि अंडर रूट 6 इंटू अंडर रूट 6 काय होते टप्पर इंटू टप्पर टप्पर गायब म्हणजे 6 ना म्हणजे किती रूट 6 इंटू रूट 6 6 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे किती आला पहा ध्यान से देखो की cos थीटा इज इक्वल टू 1/2 मॉडच्या बाहेर काढतो कारण निगेटिव्हच नाही तर आपण कशाला ठेवायचं बरोबर 1/2. आता आपल्याला काय करायचं की cos थीटा केव्हा 1/2 राहते तर तुम्हाला माहिती आहे cos थीटा केव्हा 1/2 राहते कॉस कोणत्या डिग्रीवर राहते आपल्याला माहित आहे का 60 डिग्रीवर राहते बरोबर आहे ना 60 डिग्री हे गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे ओके कारण 30 वर किती राहते √3/2 राहते बरोबर आहे तर मग cos उलटा थीटा इज इक्वल टू 60 डिग्री ठीक आहे बस विषय क्लोज म्हणजे आपला आन्सर किती आला थीटा इज इक्वल टू 60 डिग्री ओके एक नंबर काम झाला बाकी आपण ब्रेक के बाद पाहू ठीक आहे.